नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे मऊ लुसलुशीत ओठाने सुद्धा खाऊ शकाल एवढी छान ही रवाळ इडली, त्याचसोबत 2 प्रकारच्या चटणी आणि सांबर। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। इथं मी रेशनचं तांदूळ हे स्वच्छ निवडून असं घेतलेलं आहे। यामध्ये 3 वाट्या आपण रेशनचं तांदूळ हे वापरणार आहोत। 3 वाट्या रेशनच्या तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ आपण इथं घेणार आहोत। उडदाची डाळ आणि तांदूळ हे आपण इथं एकत्रच भिजवणार आहोत। लक्षात राहू द्या, आपण इथं डाळ आणि तांदूळ हे वेगळं भिजवत नाहीये, एकत्रच भिजवायचे। त्यामध्ये कुठलेही केमिकल किंवा पावडर धूळ राहते, म्हणून डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ असं चुळून घेऊन धुवायचे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला डाळ तांदूळ इथं धुवून घ्यायचे। आता बोटभर बसेल एवढं पाणी वरती घ्यायचं आणि डाळ तांदूळ भिजत ठेवायचं। त्यामध्ये 1 चमचाभर मेथी दाणा टाकायचा। 7 ते 8 तास डाळ आणि तांदूळ हे भिजत ठेवलेलं होतं, मस्त असं भिजलेलं आहे। यामध्ये एक अर्धी वाटी आपण इथं पोहे घेणार आहोत। पोह्यांमुळे इडलीला छान असा मऊपणा येतो। इथं बघा, पोहे हे छान असे भिजलेले आहेत। आता आपण हे तांदूळ घेणार आहोत। डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत। पाणी हे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे फिरवताना, तर तुम्ही जे पाणी डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवलेलं आहे तेच पाणी वापरा, जेणेकरून इडली ही आपली छान फर्मेंट होईल। इडलीच्या पिठाचं टेक्स्चर खूप जास्त बारीक नसावं, रवाळ दाणेदार आपल्याला इथं पिठाचं टेक्स्चर हे पाहिजे। तुम्ही बघू शकता इथं परफेक्ट आपलं रवाळ टेक्स्चर हे पिठाचं आलेलं आहे, जेणेकरून आपली इडली ही छान रवाळ होईल। आता एका पसरट भांड्यामध्ये आपण त्याला काढून घेणार आहोत। उरलेले सर्व डाळ तांदूळ आणि पोहे हे एकत्र करून आपण याला बारीक अशी करून घेणार आहोत। बारीक पेस्ट करून घ्यायची। इथं बघा, तुम्ही परफेक्ट बारीक आपलं पीठ इथं झालेलं आहे ते। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी सुद्धा टाकून बारीक करू शकता, पण हे परफेक्ट आहे। सर्व पीठ एका भांड्यामध्ये आपण इथं काढून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं एकत्रित करून घेणार आहोत। मस्त डाळ तांदूळ हे एकत्रित करायचे। बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी पिठाची इथं आपली आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये याच वेळेस 1 चमचाभर मीठ टाकायचं। मीठ आपण यावेळेस का टाकलं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल। मीठ टाकून छान असं पीठ फिरवून घ्यायचंय। बघा, परफेक्ट टेक्स्चर आहे। आता झाकण लावून आपण याला रात्रभर ठेवून देणार आहोत। सकाळी तुम्ही बघू शकता मस्त असं इथं पीठ हे फर्मेंट झालेलं आहे। किती छान अशी ह्या पिठाला जाळी सुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त जाळीदार आपलं पीठ इथं झालेलं आहे ते। आता मीठ आपण पहिलेच टाकलेलं होतं, त्यामुळे इथं काय करायचं, जास्त पिठाला हलवायचं नाहीये। जास्त पिठाला हलल्यामुळं त्याची जाळी निघून जाणार, जेणेकरून आपली इडली ही फुगणार नाही, म्हणून जास्त पिठाला हलवायचं नाही। त्यासाठी आपण मीठ हे पहिलेच टाकलेलं होतं। आता इडलीच्या साच्याला इथं तेल लावून घ्यायचं आणि सर्व इडली ह्या आपण साच्यामध्ये लावून घेणार आहोत। गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये पहिलेच मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये सर्व इडली ह्या आपण लावून देणार आहोत। अशा पद्धतीने सर्व इडली लावायच्यात। एक 8 ते 10 मिनिटं बारीक गॅसवरती इडली ही आपल्याला शिजू द्यायची। तुम्ही बघू शकता मस्त आपली इथं ही इडली जाळीदार झालेली आहे, छान अशी शिजलेली आहे। ही इडली तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवलीत ना, दिवसभर मऊसूत राहणार आहे। ओठाने सुद्धा खाऊ शकाल एवढी छान मऊ लुसलुशीत ही इडली तयार होते। बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं रवाळ टेक्स्चर सुद्धा इडलीला आलेलं आहे। आता आपण सांबर बनवूयात। सांबरसाठी मी इथं 1 वाटी तुरीची डाळ ही स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये पाणी, 1 कांदा मोठा कापलेला तो टाकायचा, हळद आणि तेल टाकून डाळ ही आपण इथं शिजवून घेणार आहोत। जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या आपण कुकरच्या इथे काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊयात। पॅनमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं, 3 ते 4 चमचे फुटाणे डाळ टाकायची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या ह्या छान अशा इथं फ्राय करून घेणार आहोत। त्यामध्ये ओलं खोबरं हे खिसून घेतलेलं टाकायचं, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि थोडीशी चिंच टाकून, कोथिंबीर टाकून ही चटणी आपण फिरवून घेणार आहोत। आता यामध्ये इथं अर्धा चमचा मीठ टाकायचं, जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि छान अशी बारीक चटणी इथं आपण फिरवून घेणार आहोत। परफेक्ट असं चटणीचं टेक्स्चर पाहिजे। तुम्हाला जर चटणी अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता। दुसरी एक चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी इथं चमचाभर तेल, कांदा, आलं, लसूण,
लाल सुकी मिरची, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, छान असं नरम होईपर्यंत इथं फ्राय करून घेणार आहोत। आता याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, त्यामध्ये ओलं खोबरं, चिंच, मीठ टाकून चटणी ही बारीक अशी करून घ्यायची। बघा इथं टेक्स्चर हे चटणीचं किती छान असं आलेलं आहे ते। ही टोमॅटो चटणी खूपच छान लागते, तुम्ही नक्की करून पहा। चटणीसाठी तडका बनवूया, त्यासाठी चमचाभर तेल, जिरा, मोहरी, हिंग, 1 चमचा उडीद डाळ, लाल सुकी मिरची, कढीपत्ता हे टाकायचं आणि मस्त अशी दोन्ही चटणीला ही फोडणी द्यायची। खूपच छान अशी लागते ही चटणी। चला तर आता पाहूया सांबर कसा बनवायचा तो। इथं कुकर हे थंड झालेला आहे, डाळ सुद्धा परफेक्ट आपली इथं शिजलेली आहे, तुरीची डाळ ही छान अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। गॅसवरती एक पातेलं गरम करत ठेवायचं, त्यामध्ये चमचाभर तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा हिंग, 4-5 लाल सुक्या मिरच्या, कांदा हात इथं मोठा जाडसर कापून घेतलेला आहे तो टाकायचा, कढीपत्त्याची पानं टाकायची, टोमॅटो, आलं लसूण मस्त असं परतून घेणार आहोत। 1 मिनिटभर इथं परतून घ्यायचंय। यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही टाकू शकता, पण लक्षात राहू द्या शेवगा आणि वांग यामध्ये नक्की टाका। आता यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा सांबर मसाला टाकून 1 मिनिटभर याला बारीक गॅसवरती परतून घेणार आहोत। इथे गरम पाणी हे टाकून घ्यायचं आहे, जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकायचं। आणि डाळ भाजी आपण करताना इथे पहिले सुद्धा मीठ टाकलेलं होतं, चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ, चिंच आणि गूळ टाका, जेणेकरून पूर्ण साऊथ इंडियन स्टाईल टेस्ट सांबरला येईल। बघा इथे सांबर हा आपला परफेक्ट झालेला आहे। प्लेटिंग ही करून घ्यायची। यामध्ये इडली, सांबर, चटणी ही एवढी छान लागते ना, तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मऊ लुसलुशीत ओठाने सुद्धा खाऊ शकाल एवढी छान ही इडली लागते, त्याचसोबत ह्या 2 प्रकारच्या चटणी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।